ईश्वर कृपेनेच सर्वांना जन्म मिळत असतो. आईबाप हे निमित्त आहे आणि गुरूंकडून विद्या मिळवणे याने गावाचे भाग्य निर्माण होणार आहे. कारण या कोळ्या मुलांमधून उद्याचे ज्ञानेश्वर, रवींद्रनाथ, शिवाजी महाराज यांच्यासारखे शेकडो महापुरुष निर्माण होणार आहेत. यातील काही सेवाभावी, काही चतुर कलाकुशल, कोणी यंत्रागार निर्माते अर्थात उद्योगपती, कोणी इतिहासकार, कोणी सल्लागार, कोणी न्यायाधीश, कोणी साहित्यिक, कोणी आदर्श शेतकरी, कोणी आदर्श राजकारणी, तत्वज्ञानी, खेळाडू, संत, वीर सेनानी, व्यापारी, काही आदर्श सेवक असे निर्माण होणार आहेत. आणि यांच्यामुळेच गावात सर्व गुणांचा संचय होऊन गाव आदर्श होणार आहे. यासाठी मुलांना प्रत्येक जीव हा उच्च दर्जाचा आहे हे संस्कार द्यावेत. आणि आपल्या गावचा कारभार आपणच पाहावा. गावातील सर्वांनीच प्रेमाने सेवा करून स्वार्थ आणि परमार्थ साधावा. महात्मा गांधी, भगवान श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर यासारख्या विभूती खेड्यांमधूनच जन्मल्या, खेड्यांमध्येच शिकल्या हे लक्षात ठेवा. आणि आपल्या गावातील मुलांचे शिक्षण गावातच सुरू करा. त्यामुळेच जन्मजन्मांतरीचे सर्व पांग फिटून गाव सुखी होणार आहे. काही लोक म्हणतात काही जाती मुळातच मूर्ख आहेत तर काही जाती हुशार आहेत, त्यामुळे त्यांची मुले हुशार होतात तर दुसऱ्यांची मूर्ख निघतात. खरे तर ह्या केवळ कल्पना आहेत. यामध्ये मुलांचे संगोपन आणि त्यांचा परिसर या सर्वांचा परिणाम म्हणून काही मुले हुशार तर काही कमी हुशार आहेत असे वाटते. एखाद्या मुलाचे वडील न्यायाधीश असतील, काका प्रोफेसर असतील, मामा कथा कीर्तन करीत असेल तर यांच्या घरी आपोआपच वेगवेगळे बुद्धिमंत लोक भेटावयास येणार आणि या घरातील मुलांना खायलाही उत्तम, उत्कृष्ट, सात्विक अन्न मिळत असणार. अशा प्रकारे सात्विक आहार आणि घरीधारी उत्तम संस्कार, उत्तम संस्कारी आणि पांडित्यवान लोकांचा सहवास असेल
तर ही मुले का हुशार होणार नाहीत? दुसरीकडे एखाद्या मुलाचा बाप गुराखी असेल, चुलता चोळ्या बांगड्या विकत असेल आणि मामा सरकारी नोकरीत शिपाई अर्थात चपराशाचे काम करत असेल, तर त्यांच्या घरी येणारे लोकही त्याच दर्जाचे असतात आणि आहारात जो काही कळनाकोंडा असेल, म्हणजे अतिशय निकृष्ट नाही तरी सात्विक आहार या मुलांना मिळत नाही आणि घरातील ढोरांचा अर्थात जनावरांचा किंवा आपल्यासारख्याच इतर मुलांचा सहवास त्यांना लाभतो. अशी मुले अभ्यासात मागे पडतात. परंतु अशामध्येही जनावरांना सांभाळूनही एखादं मूल अभ्यासात पुढे जात असेल तर त्याचे कौतुक का करू नये? यासाठी या मुलांचे सुरुवातीला लहानपणापासूनच शाळेमध्ये निरीक्षण करावे आणि जी मुले जात्याच हुशार आहेत त्यांना योग्य ते शिक्षण द्यावे. त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवून हुशार मुलांच्या सहवासामध्ये त्यांना ठेवावे, जेणेकरून आपल्या गावातील संपूर्ण नवसमाज हा ज्ञानवंतांचा समाज निर्माण होईल. यासाठी योग्य ते शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणाशिवाय बोलणे व्यर्थ आहे. त्याने उद्याची पिढी सुशिक्षित होणार आहे. अन्यथा पूर्वजांनी जे मूर्खपण केले किंवा जो मूर्खपणा केला ते या मुलांना भोगावे लागते. आणि एकदा चूक झाली की ती लवकर सुधारत नाही. त्याचे दोष हे साऱ्या कुळाला लागतात आणि चालीरीती कुळी बदलतात. एकाचे पाप हे पुढच्या पिढीलाही भोगावे लागते. हे स्वभावतः लोकांमधून आपल्याला दिसून येते. हा मागील पिढीचा कलंक धुण्यासाठी हातून पुण्य घडावे लागते. जसे सगरपुत्रांसाठी भगीरथाने भागीरथी अर्थात गंगा पृथ्वीवर आणली, त्यासाठी त्याला परिश्रम करावे लागले. त्याप्रमाणेच पुण्याच्या गाठी जोडल्या आणि सद्गुण अंगीकारले तर अशा माणसांची नावे हे दिगंतराला जाऊन पोचतात. ही कीर्ती ही पुढील पिढ्यांनाही लाभत असते किंवा त्याचा उपयोग होत असतो. या उलट एखादे दुर्वर्तनी असेल तर झालेली कीर्ती दिगंतरी पोचलेली असते. यांचे मुलेबाळे वांढाळ अर्थात सद्गुणी नसली तरी मागील ज्यांनी कार्य करून ठेवलेले आहे त्यांची कीर्ती ही संपत नाही आणि त्यांच्या नावावर अर्थात वडिलांच्या नावावर कीर्तिवंत पूर्वजांच्या नावावर या पुढील पिढीचा खोडकरपणा दुष्टपणा ही खपवून घेतला जातो. परंतु जर या पिढीकडून अधिकच पाप घडले तर मात्र मागील पिढीच्या नावाचाही काही उपयोग होत नाही. मागच्या पिढीचे कौतुक कुणीही विचारात न घेता त्यांना योग्य ते शासन हे घडत असते. अशा प्रकारे कीर्ती आणि अपकीर्ती यांची परंपरा किंवा ही या इहलोकामध्ये आपण केलेल्या कामाचे मोजमाप अर्थात विशेष
कृत्य घडल्यास आपल्या कीर्तीची परंपरा पुढे राहते आणि आपली नामयात्राही इहलोकामध्ये टिकून राहते. यामध्ये काही लोक आपल्या 21 फळांचा उद्धार करतात, तर काही 42 फळे बदनाम करतात. महाराज म्हणतात, रावण हा पवित्र अशा ब्राह्मण कुळात जन्मला, परंतु त्याचा वंश मात्र शेवटी राक्षस म्हणूनच मागे उरला, किंवा त्याची कीर्ती राक्षस म्हणूनच मागे उरली. तर विश्वामित्र क्षत्रिय राजा असूनही विशेष प्रयत्नांनी तो ब्रह्मर्षी ठरला. आजही ब्रह्मर्षी म्हणूनच विश्वामित्रांचा उल्लेख केला जातो. अशा प्रकारे ही इहलोकीची नामयात्रा असते. यासाठी विशेष कृतीचा महिमा लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण परिश्रम करावेत आणि आपल्या कुळाचा, आपल्या गावाचा उद्धार करावा. यासाठी नेटाने योग्य ते शिक्षण द्यावे. गोरगरिबांच्या मुलांना, ज्यांच्याजवळ शक्ती नाही, त्यांना सरकार दरबारी किंवा जनसेवा करणाऱ्या संस्थांकडे देऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करावे. अगदी भिकाऱ्यांची मुले असतील तरीही शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवावे. त्याने आपल्याला पुण्यच लाभणार आहे आणि आपल्याबरोबर आपल्या गावाचेही पांग फिटणार आहेत. गरीब श्रीमंत सर्व मुलांना वेगळ्या प्रकारच्या विद्या अर्थात ज्ञान द्यावे आणि गावाची संपत्ती वाढवावी. या मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या देण्यासाठी आवश्यक ते धन गावाने पुरवावे. ज्यांच्याकडे अधिकचे धन असेल त्यांनी आपल्या पूर्वजांच्या नावे दान करावे, जेणेकरून गावातच विद्यालयांची निर्मिती करता येईल. त्यामुळे संपन्न आणि सुसंस्कार देणारे पवित्र देवालय अर्थात विद्यालय गावात निर्माण होईल आणि गावाची स्वर्गपुरी होईल. जर आदर्श विद्यार्थी निर्माण झाले तरच गावातील गावंढळपणा जाऊन गावाचे जीवन हे पालटणार आहे. शिक्षणाने जे परिवर्तन घडते ते कायमस्वरूपी असते, टिकाऊ असते. विद्येला कधीही मोल नसते. या विद्येमुळेच संपूर्ण गावाचे भाग्य उजळणार आहे. हे तुम्ही विसरू नका आणि शिक्षणाचे महत्त्व जाणून मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था करा, असे श्री संत तुकडोजी महाराज सांगतात. आणि गावच्या सर्व उन्नतीसाठी अर्थात संपूर्ण विकासासाठी विद्यार्जन अर्थात जीवन शिक्षण हाच खरा मार्ग आहे, हे सांगून 19वा अध्याय पूर्ण करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.